मी हे जे म्हणतो याला दोन कारण आहेत. एक म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा खूपच श्रीमंत आहात आणि माझ्या नंदूताईचं अजून लग्न झालं नाहीये. त्यामुळे आता आपण माझ्या लग्नाची तारीख काढण्याची घाई नको करूया प्लीज. वा रोहन, आवडलं मला. म्हणजे तुझे कन्सर्न तू अत्यंत स्पष्टपणे सांगितलेस, हे मला खूप आवडलं. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. आज आपण सगळेजण पहिल्यांदा भेटतोय. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू, एकमेकांशी बोलत राहू आणि मग नीट शांतपणे विचार करून जो काय असेल तो निर्णय घेऊ. एक्झॅक्टली, मला पण तेच म्हणायचंय. ठीक आहे सर, पण म्हणजे तुम्हाला जर पटत असेल तर मी एक सजेशन देऊ का प्लीज? म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा आपण बोलणी करू ना, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी, मी कुठे राहतो ते बघा, माझी परिस्थिती कशी आहे ती बघा. मग सर तुम्हीच डिसाईड करा तुमच्या बहिणीला तुम्हाला माझ्या घरी द्यायचंय की नाही. आणि अधीरा, तू तर 100% आहे, कारण तू जी माझ्याकडून लाईफस्टाईल एक्सपेक्ट करतेस ती मी तुला देऊ शकेन की नाही हे तुलाच कळेल. मी तर म्हणतो आजी तुम्हीच आमच्या घरी या. एकदा नाही 4दा या, म्हणजेच तुम्हाला कळेल की आम्ही कसं राहतोय, कुठे राहतो. अधीरा, काय इडियोटिक गोष्टी करतोस रोहन तू? हॅव यू लॉस्ट युअर माइंड? अरे लग्न ठरवायला आलेस की मोडायला? मी जे बोलतोय ते खरं बोलतोय अधीरा. काय खरं बोलतोयस? मी श्रीमंत आहे म्हणजे मी बिघडलेली आणि पैसे उधळणारी आहे आणि तुझ्या घरच्यांबरोबर राहू शकत नाही, हे तू कशावरून ठरवलंस? सांग ना, कशावरून ठरवलंस? आणि काय बोलतोयस? हे काय तमाशा लावलास तू? प्रूफ काय करायचंय तुला? हा, की तू किती शहाणा आहेस आणि मी किती इमॅच्युअर आहे? कारण मी फक्त श्रीमंत आहे म्हणून आणि तू खूप मॅच्युअर आहेस. अरे तुला माहिती होतं ना मी श्रीमंत आहे, मी इमॅच्युअर आहे, तर मग आतापर्यंत माझ्या बरोबर रिलेशनशिप कंटिन्यूच का केलीस तू? अधीरा, नाही, मला काही ऐकायचं नाहीये दादा. मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी करणार. मला वाटलंच होतं. मला सांग, तुला माझ्याशी लग्नच नाही करायचंय का? अधीरा, पाहुण्यांसमोर असं वागतात का? ओ प्लीज मामा, तू तर काही बोलूच नकोस प्लीज. सी हूज टॉकिंग. आल्यापासून बघते तू कशी वागतीयस ते. ओके, ऍक्च्युली ना हे सगळं तुझ्यामुळे झालं. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस मेस. आल्या रोहनला विचारलंस तू त्याच्या जॉब बद्दल आणि म्हणून तो इतका नर्वस झालाय. हेच हवं होतं ना तुला सगळं? आर यू हॅपी ना? हॅपी? अधीरा, नाउ दॅट्स इनफ. अरे दादा, दॅट्स इनफ. बस, यापुढे एकही शब्द नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. परत एकदा मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. आजचा दिवसच खरं तर विचित्र आहे आणि आय एम शुअर की अधीरावरती पण खूप प्रेशर असणार. आपण आता खरंच नको बोलायला, नंतर बोलूया आपण सावकाश, चालेल? नाही ठीक आहे, आम्ही समजू शकतो. खरं तर सगळ्यांवरच नाही म्हटलं तरी थोडं दडपण होतंच ना. पण आता रोहन म्हणाला ना तसं खरंच तुम्ही करा. हा, म्हणजे अधीरा ये, तू सगळ्यांना घरी घेऊन ये. तुम्ही या आमच्या घरी, तुम्हाला आवडेल, घर छान आहे. नक्की. ठीक आहे, मग निघतो आम्ही. तुम्ही एवढ्या आदराने आमचा पाहुणचार केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बरं, येतो आम्ही आता. भेटूया लवकरच. हो जरूर. अजी, एक्सक्यूज मी, असेच कुठे चाललंय? मी गाडी पाठवतो ना तुम्हाला घरापर्यंत सोडायला. चालेल. नाही सर, आम्ही जातो रिक्षाने. आहा रोहन, कशाला? अरे त्यांचा ड्रायव्हर येईल ना आपल्या बरोबर, म्हणजे घरापर्यंत सोडेल ना तो गाडीने आपल्याला, है ना? पावसात रिक्षातून जाण्यापेक्षा गाडीने जाऊया ना. मी रिक्षा घेऊन येतो. अरे तू थांब इथे रोहन, खरंच ऐक माझं.
सासरची माणसं आहेत, त्यांच्यासोबत जरा बोल, वेळ घालव. असं वेळ घालवल्याने ना जवळीक वाढते, बरोबर आहे ना? स्वानंदी तू जा बाळा रिक्षा आणायला, चालेल. अगं पण मी असताना ताई का जाईल रिक्षा आणायला? हो रोहन बरोबर आहे. मी जाते, रिक्षा बघते आणि रिक्षा मिळाली की तुम्हाला बोलवते. मग या बाहेर. कशाला पावसा पाण्याचं येतं आत्ता बाहेर? थांबा इथेच. आले मी. मी पण आलो जरा.